आपल्या देशातील कुठल्याही नेत्यावर किंवा कुठल्याही संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीवर जर कुठल्याही प्रकारचे भ्रष्टाचाराचे किंवा इतर आरोप लागले आणि त्याचा फास्ट ट्रॅक निकाल लागावा म्हणून आपल्या देशात जर एक नवीन फास्ट ट्रॅक कोर्ट जे फक्त राज्यकर्त्यांवर लागलेल्या आरोपांचाच निकाल लावेल असं कोर्ट तयार झालं तर मित्रांनो, जागतिक नकाशात साऊथ ईस्ट एशिया, ज्याला आपण मराठीमध्ये दक्षिण पूर्व एशिया असं म्हणू शकतो, या भागात असलेला एक देश इंडोनेशिया या देशामध्ये एक कायदा आहे, ज्या कायद्याअंतर्गत त्या देशामध्ये एक स्वायत्त कोर्ट आहे आणि ते कोर्ट फक्त जे कोणी तिथले राजकीय नेते आहेत त्यांच्यावर जेव्हा कुठल्याही प्रकारचे आरोप लागतात तर ते कोर्ट फक्त त्याच आरोपांना हाताळतं आणि कुठल्याही नेत्यावर लागलेल्या आरोपांचा निकाल 6 महिन्याच्या आत ते कोर्ट जनतेसमोर ठेवतं आणि जर तो राज्यकर्ता त्या ठिकाणी गुन्हेगार आढळला किंवा त्याची काही चुकी आढळली तर त्यानंतर तो संपूर्ण आयुष्यभर कधीच राजकारणात काम करू शकत नाही आणि त्या देशातील संविधान किंवा लोकशाही मजबूत करण्यासाठी हा कायदा त्यामध्ये आहे। आता जर अशा प्रकारचा एखादा कायदा आपल्या देशामध्ये आला आणि आपल्या देशामध्ये असलेल्या 28 राज्यांमध्ये जर प्रत्येक राज्यामध्ये एक अशा प्रकारचं स्वायत्त कोर्ट बनवलं गेलं आणि केंद्राचं एक स्वायत्त कोर्ट, जे कोर्ट फक्त कुठल्याही संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीची, म्हणजे तुम्ही फार सरपंचापासून नगरसेवक, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, मंत्री, पंतप्रधान सगळे लोक कुठल्याही व्यक्तीवर जर कुठल्याही प्रकारचे आरोप लागले, मग ते भ्रष्टाचाराचे आरोप असो किंवा इतर त्यांच्या वैयक्तिक प्रकरणाचे कुठलेही आरोप असो, त्या आरोपांवर त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक प्रकारे चौकशी करेल आणि 6 महिने ते 1 वर्षाच्या आत जे काही सत्य असेल ते जनतेसमोर येईल आणि तो राज्यकर्ता चुकीचा आढळला तर त्याला पदावरून काढलं जाईल आणि यानंतर तो कायमचा कधीच राजकारणात त्या ठिकाणी कुठल्याही पदावर जाऊ शकणार नाही अशी त्यावर बंदी घातली जाईल। जर अशा प्रकारचा कायदा आपल्या देशात लागू झाला तर त्याचा आपल्या देशाला 4 प्रकारचे महत्त्वाचे फायदे होऊ शकतात। पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा की आपली न्यायव्यवस्था राज्यकर्त्यांच्या बाबतीत अत्यंत वेगवान होईल आणि आपल्या देशामध्ये आपण कायम ऐकतो की कुणावरही आरोप लागतात, मग 10-10, 20-20 वर्ष ती केस चालती आणि 15 वर्षांनी कळतं की तो राज्यकर्ता निर्दोष आहे। तर अशा प्रकारच्या जे काही केसेस आहेत त्या केसेस थांबतील आणि भ्रष्टाचारी लोकांना लवकरात लवकर त्या ठिकाणी व्यवस्थेतून बाहेर काढण्यास या देशाला खूप मोठी मदत मिळेल। फक्त या संपूर्ण न्यायालयांमध्ये चांगले त्या ठिकाणी वेल क्वालिफाईड जज आणि वकील असणं त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। जर अशा प्रकारचा एखादा कायदा लागू झाला तर त्याचा दुसरा आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे जे काही राज्यकर्ते आपल्या देशामध्ये आहे त्या राज्यकर्त्यांमध्ये त्या ठिकाणी एक भीती राहील की आपण कुठल्याही प्रकारची चुकी केली आणि जर ती पकडल्या गेली आणि 6 महिन्यात निकाल लागला, आपण गुन्हेगार ठरलो तर यानंतर आपल्याला आयुष्यभर राजकारण करता येणार नाही। त्यामुळं सर्व नेते मंडळी त्या ठिकाणी कुठलीही चुकी करताना किंवा कुठलाही भ्रष्टाचार करताना 100 वेळा विचार करतील आणि त्याचा या देशाला खूप मोठा फायदा होईल। जर अशा प्रकारचा कायदा आपल्या देशामध्ये अंमलात आला तर तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे जे काही सत्ताधारी पक्ष आहेत ते ज्या प्रकारे इथल्या संस्थांचा दुरुपयोग करतात, जसं आपल्या देशामध्ये ईडी, सीबीआय याचा मागच्या काही वर्षात ज्या प्रकारे दुरुपयोग चालू आहे की कुणावरही आरोप लावा, त्याला पकडा आणि जेलमध्ये टाका, 2-4 वर्ष केस चालवा, त्यांना जेलमध्येच ठेवा आणि नंतर अचानक त्यांना निर्दोष म्हणून मुक्तता करा, जसं की दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या बाबतीत घडलं। त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी इथल्या सत्ताधाऱ्यांनी ईडी आणि सीबीआयचा वापर करून मागचे 3-4 वर्ष त्यांच्या मोठमोठ्या नेत्यांना जेलमध्ये ठेवलं। सगळं काही झालं, त्यांच्यावर आरोप लागले, त्यांची त्या संपूर्ण आरोपांमुळे ते दिल्ली विधानसभेची निवडणूक हारली, सगळं काही झालं आणि आता 4 वर्षांनी त्या ठिकाणी निकाल येतो की त्यांच्यावर लागलेले सगळे आरोप खोटे आहेत। म्हणजे एका पक्षाला या देशामध्ये उद्ध्वस्त केलं गेलं आणि त्यानंतर या देशाचं न्यायालय सांगते की ते आरोप खोटे आहेत, पण त्या 4 वर्षात त्यांच्यावर जे काही बितलं त्याबद्दल नेमकी जबाबदारी घेणार कोण, हा मोठा प्रश्न आहे। आणि त्यामुळे जर फास्ट ट्रॅक कोर्ट या देशामध्ये आलं आणि 6 महिने किंवा 1 वर्षात कुठल्याही आरोपाचा निकाल लागला तर त्या ठिकाणी जे 4 वर्ष जेलात आम आदमी पार्टीचे लोक राहिले ते फक्त 6 महिने किंवा 1 वर्षच राहिले असते आणि लोकांसमोर जे काही सत्य आहे ते सत्य बाहेर आलं असतं आणि निवडणूक त्या ठिकाणी चुकीच्या मुद्द्यांवर झाली नसती। खरं तर हा एक प्रकारचा सर्वसामान्य जनतेला मिळालेला धोका आहे। त्यामुळे अशा प्रकारचा जर एखादा कायदा अंमलात आला तर हा सगळ्यात मोठा फायदा होऊ शकतो की इथले राज्यकर्ते इथल्या संस्थांचा दुरुपयोग करू शकणार नाहीत। जर अशा प्रकारचा एखादा कायदा आला तर त्याचा चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्या देशातील सर्वसामान्य लोकांची इथल्या नेत्यांवर आणि इथल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास अर्हता वाढेल, जे एका देशासाठी आणि देशाच्या लोकशाहीसाठी
खूप जास्त महत्त्वाचं असतं. जर अशा प्रकारचा एखादा कायदा आला तर लोकांना या गोष्टीची शाश्वती असेल की आपले नेते जे काही काम करत आहे ते आपल्या राज्याच्या देशाच्या हितासाठी करत आहे आणि कुठल्याही नेत्यानं काहीही चुकीचं केलं किंवा कुठलंही प्रकरण बाहेर आलं तर लवकरात लवकर त्याचा निकाल लागेल. आणि त्यामुळं सर्वसामान्य लोक जे त्या ठिकाणी कोर्ट पोलीस स्टेशन या गोष्टीला खूप भेतात ते लोकही त्या ठिकाणी जर त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा अन्याय कुठल्या राज्यकर्त्यानं केला तर बाहेर येऊन मोकळ्यापणानं बोलतील, कारण त्यांना माहीत आहे आपण जे काही बोलतोय त्याच्यावर 6 महिन्यात निकाल लागेल आणि सर्वसामान्य माणूस जर खरा असेल तर त्या नेत्याला त्या ठिकाणी राजकारणातून बाहेर पडावं लागेल आणि त्यामुळं एक चांगला भारत तयार होईल आणि आपली लोकशाही अजून मजबूत होईल. त्यामुळं जर अशा प्रकारचा एखादा छान कायदा आपल्या देशामध्ये आला आणि 28 राज्यांमध्ये असे 29 राज्यांमध्ये असे स्वायत्त कोर्ट त्या ठिकाणी उभारले गेले आणि केंद्राचं एक कोर्ट, तर यावर तुम्हाला काय वाटतं? ज्यामध्ये सरपंचापासून तर पंतप्रधानापर्यंत राष्ट्रपतींपर्यंत प्रत्येक व्यक्ती ज्यावर कुठलेही आरोप लागो त्यावर त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक निकाल लावला जाईल. जर अशा प्रकारचं एखादं कोर्ट आपल्या देशात बनलं तर यावर तुमचं जे काही मत असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच महत्त्वाचे आणि माहितीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.